गेले 15 दिवस झालेला मुसळधार पाऊस आणि कालच रांजणगाव परिसरामध्ये खूप पाऊस झालेला आहे आणि आमचा हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणी पावसाने हिरावून नेलेला आहे आणि या ठिकाणी हे बघा सगळा कांदा या ठिकाणी सडून गेलेला आहे। तरी याला खर्च खूप आहे, लावगड आहे, खुरापणी आहे, खतांचा खर्च आहे। तरी राज्य शासनाला माझी या ठिकाणी विनंती आहे की आम्हाला नुकसान भरपाई मिळावी आणि आमच्या या ठिकाणी पंचनामे व्हावेत अशी कृषी मंत्री यांना या ठिकाणी विनंती आणि राज्य शासनाला विनंती की आमचे भरपाई आम्हाला मिळावी। शिरूर तालुक्यामध्ये सतत 15 दिवस पडत असणारा पाऊस व त्यामध्ये काल रांजणगावमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे व त्या पावसामध्ये तुम्ही पाहू शकता आमच्या कांद्याचे भरपूर असे नुकसान झालेले आहे व त्या कांद्याला आमचा भरपूर खर्च झालेला आहे। त्यामध्ये लावगडीचा खर्च, औषधांचा खर्च, खतांचा खर्च हा भरपूर झालेला आहे व तो खर्च भागवण्यासाठी माझी राज्य शासन व कृषी मंत्र्यांकडे कळकळीची विनंती आहे। हा नुकसान भरपाई आम्हाला तुम्ही कांद्याचा पंचनामा करून द्यावी अशी विनंती करतो। व तुम्ही पाहू शकता हे कांदे खूप असे सडून खराब झालेले आहे। हा कांदा आम्हाला काढताच आलेला नाही व रानातच सडून खराब झालेला आहे। त्यामुळे याची दखल राज्य शासन व कृषी मंत्री यांनी घ्यावी अशी विनंती करतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।